या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। वर्षा निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांची बैठक झाली। त्यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापुरात उद्योग अर्थात MIDC क्षेत्रातून IT पार्क मंजूर करण्यासाठी मागणी केली होती। या संदर्भात त्यांना 15 जुलै 2025 रोजी लेखी निवेदन सुद्धा दिलं होतं। रविवारी सोलापुरात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MIDC उद्योग विभागाच्या माध्यमातून IT पार्क देण्याची घोषणा केली। तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू। आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो, IT पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा। मी MIDCच्या माध्यमातून IT पार्क या ठिकाणी तयार करून देईन। आशिया खंडातील सर्वात मोठा एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प तसंच 10,000 विडी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी झालेल्या संघर्षाचं प्रतीक म्हणून उभा असलेला गोदूताई परुळेकर नगर प्रकल्प आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे। या वसाहतीतील मलनिस्सारण आणि सांडपाणी व्यवस्थेसाठी नगरविकास आणि ग्रामविकास विभागाअंतर्गत 114 कोटी रुपये तसंच गोदूताई परुळेकर नगर आणि मीनाक्षीताई साने विडी कामगार वसाहतीतील मुख्य अंतर्गत रस्ते बांधणीसाठी ग्राम सडक योजना आणि विशेष लेखा शीर्षातून 27 कोटी रुपये अशा एकूण 141 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आलं। शुक्रवारी सकाळी 9 वाजता होडगी रोड विमानतळासमोरील हत्तुरे नगरातील बजरंग दल हनुमान प्रखंड यांच्या वतीनं गुरुकृपा क्लिनिक इथं या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिराची सुरुवात भारत माता पूजनानं आणि वंदे मातरमनं झाली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुभाष देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील, गुरुकृपा क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर राजकुमार पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख अरुणा बेंजरपे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रमुख जयदेव सुरवसे, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्तात्रय माने, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी, उपाध्यक्ष महेश आठवले, बाळासाहेब सावंत, सामाजिक कार्यकर्ते अविनाश भडकुंपे, कुमार सावंत, शिंगडगावचे सामाजिक कार्यकर्ते बसवराज पंचेट्टी, युवा उद्योजक धनंजय कारंडे, सिद्धाराम डोमनाळे, सिद्धिविनायक संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश ताटे, रेओप्पा सुतार आदींची प्रमुख उपस्थिती होती। या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या लोकमंगल बँकेच्या ग्राहकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चेक आणि कर्ज मंजुरी पत्रांचं वितरण करण्यात आलं। 2,500हून जास्त उद्योजकांना लोकमंगल बँकेनं अर्थसहाय्य केल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी लोकमंगल बँकेचं आणि आमदार सुभाष देशमुख यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। लोकमंगल बँकेचे ग्राहक संगीता चटके 15 लाख रुपये, प्रभाकर मोरे 15 लाख रुपये, शरद मोटे 15 लाख रुपये, हेमलता कोडक 9,42,000 रुपये। वेव्हज डान्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये आणि गीतांद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक करून अशा उपक्रमांमुळे समाजात देशभक्तीची भावना वृद्धिंगत होते असं म्हटलं। स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हे अभियान वर्षभर राबवण्यासंदर्भात महापालिका इंद्रभुवन हॉलमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे,
तैमूर मुलाणी, जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.